पण जे काय होते का उरलेले चट्ट म्हणले एकच भारा. एकेची वेळी सत्वर मारिले 14 सहस्त्र केला राम नामे उपकार विजय कपिंद्र सोय झाला. प्रभुराम बाकीच्या जरा कथेकडे तरी लक्ष ठेवणं काय व्हायला लागले त्या ठिकाणी उल्हासीन आम्हाला बी. आता 14,000 आले ते महाराज त्या ठिकाणी. काय म्हणते ते गंधर्व म्हणले महाराज. एका टपूला संपून टाकले ना म्हणले महाराज. काय ताकद असं ज्याचे मुखी नामस्मरण विघ्न त्याचे वंदी चरण कळीकाळ सोय आपण नित्य नमन त्यासी करी. ज्याच्या मुखामध्ये महाराज त्या ठिकाणी रामाचं नाव आहे. खरंच सांगा ते मुखाला नाव यायला त्या ठिकाणी काय होतंय माहिती का? भाग्य लागतंय महाराज. येतच नाही हो. चला ना रामायण उद्या जाऊ ना. रोज 6 महिने चालू काय बोधे का संपायले का तुमचं रामायण आलं. हेच होते महाराज. येतच नाही हो. वा काहीतरी आडवा आल्याशिवाय राहत नाही. पण आमच्या हनुमंतराच्या मुखामध्ये काय महाराज त्या ठिकाणी सतत राम नाम म्हणले महाराज. काय करताय? विघ्नच करताय तुम्ही. घेऊन बघा. ऐसा नामधार कबीर विजयी झाला कपिंद्र नामे गर्जोनी सत्वर औषधी भार पाहतसे. अशा प्रकारचा त्या ठिकाणी नामधारक आहे म्हणजे नामाचा जप करणारा. पण नामाचा जप करणारे पुष्कळ लोक आहेत महाराज त्या ठिकाणी. ते प्रकार आता मगच सांगितले आमच्या मायकर महाराजांनी. सांगितले ना कसे नाम घेतात त्या ठिकाणी. मी काय सांगावं असं काय मान नाही. चला. पर्वताचे शिखरा शिखर पाहता औषधी भार सासा नव्हती गोचर तेने कपिंद्र खवळला. आता मुख्य कामाकडे वळू म्हणले त्या ठिकाणी. काय मुख्य काम म्हणले महाराज त्या ठिकाणी? औषधी न्यायला आले. बरोबर आहे ना? मुख्य काम माणूस विसरून जाते. आपण शक्ती ऐकायला की अधिक झोप घेते. हे मुख्य काम आहे ना आपलं. शक्ती ऐकायला नको म्हणजे काय जरा डोकली लागली काय बिघडत असं होते महाराज. हनुमंतराय म्हणले त्या ठिकाणी औषधी हुडकायचं पण दिसू लागल्या का औषधी दिसत नाही. मग रामाची कथा कुंकुम झाली काढणे मारता म्हणजे गंधर्व कुठून आली कळतच नाही. चला. चाळे मांडले पर्वते दिसून येती औषधी ते नेने माझ्या पराक्रमाते सामर्थ्य याची पाहू पा. हनुमंतराय त्या ठिकाणी म्हणजे पाहायला लागलं औषध. इकून हुडक दिसाना म्हणजे बघू तरी म्हणजे ताकद किती म्हणजे कुठं लपित आहे औषधी. मनोने खवळला मानसी तव औषध्या देखिल्या पश्चिमेसी धावून गेला त्या पासी तव पूर्वेसी देखिल्या. बघितलं म्हणले त्या ठिकाणी म्हणले महाराज कुठे म्हणजे त्या ठिकाणी पश्चिम दिशेला गेल्यात म्हणले महाराज त्या ठिकाणी औषधी बघितलं दिसल्या म्हणजे बरं म्हणले महाराज. तिकडे गेला तिथं गेले की काय उत्तर दक्षिण समस्त अवघ्या पर्वत लखलकीत वानर विस्मित झाला तेत काय येत करावे. 4ही दिशा त्या ठिकाणी म्हणले महाराज शोधून काढल्या. पण इथं पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर 4 दिशा तरी लक्षात ठेवा. उपदिशा बाकीच्या काही भानगड आपल्याला त्याच्यावर काही घेऊन देणं नाही. पर्वतावर गेल्यावर तर दिशाच कळत नसते महाराज. पण ते महाराज वर्णन कोण्या भावार्थ ते आपल्याला माहित नाही. आपल्याला समजत नाही. त्याचा अर्थ असा नाही की ते कळत नाही. त्यांचा भाव वेगळा असं. पण त्याने सांगितलं की सगळीकडे शोधलं पण सापडल्या नाही. औषधी मनोनी धरू जाय तव झाडो राखायचा काय तो सांडोनी आणखी पाय तव ते होय तैसे. हो महाराज त्या ठिकाणी म्हणले मग औषधी म्हणून त्या ठिकाणी गेले धराय गेले की काय म्हणले महाराज आई पाला पाचोळा झाला काही अशी अवस्था. ऐसा झाला के दक्षिण नवेची औषधीचे दर्शन चिंता दुराती उद्विग्न काय आपण बोलत. कसं आहे महाराज त्या ठिकाणी अभिमान धरल्यावर सुरुवातीचा अध्याय ऐकला असं तर लक्षात येईल. ही कुठलीही गोष्ट असो महाराज कुठलाही जा तुम्ही खरं सांगायचं म्हणजे का पात्रता नाही तरी सांगतो की या रामनामामध्ये जर तुम्ही अहंकार धरून आलात का अहंकार राहतच नाही. कोणी असू द्या ते देव असू की माणूस असू की काय असू. वाद्य सूचक लय वाटते मी सांगतो नंबर 1 पण हुटकतोय जो महाराज एखादा संदर्भच जाते काय अहंकाराची गोटी अज्ञानाच्या पाठी. हा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे महाराज त्या ठिकाणी. इथं अहंकार धरून यायला जमत नाही. जे आहे त्या ठिकाणी त्यांनी खूप विस्तार करून ठेवलेला. जे जसं जमत तसं आपण त्या ठिकाणी सांगायचा प्रयत्न करतो. पण जर अहंकार धरून जर आलात का काहीच होत येत नाही. मग कुंकडच होऊन जातं. चल त्या ठिकाणी भाऊ सांगितलं हनुमंतरायाचा. काय सांगितलं त्या ठिकाणी की हनुमंतरायाला एवढे बलशाली बुद्धिमत्तम वरिष्ठ असूनही औषधी सापडल्यात. त्याचा भाव काय होता? सुरुवातीला म्हणले होते मी आणतो. मी म्हणलं की संपलं. मी शिवाय तर कामच होत नाही. पाठ्यात मध्ये त्या ठिकाणी किती बी त्या ठिकाणी लागू द्या म्हणले मला काही बी लागू द्या. मी केलं ना अमुक केलं मी अमुक गेलं. अरे बाबा तो या नाही ताकद ती पण माणसाला वाटतंय मी करायला लागलो सगळं. त्याच्या सत्तेशिवाय एक पान सुद्धा हारू शकत नाही. चला आजी तू का पुरुषार्थ केला तू का अवघा वाया गेला कपटे राक्षस भेटला तोही मारिला वायाची. मग आता औषधी गवसानं झाल्यावर हनुमंतराने डोकं खाजवलं. म्हणले बापा काय केलं म्हणले. सकाळी 8ची एसटी धरली गुंजाला आलो शक्ती ऐकली कुठं झोपली निमी कथा तर गेली म्हणले महाराज. कुठं महाराज
तिकडंच लक्ष राहिलं म्हणजे कुंकुण वास येते कुकडं पंक्ती बसते सगळ्याचं नाही बरं का आमच्या दोघात सांगा नाही तुम्ही राग माम घेता माग सगळी दुष्कर्म कर्मे केली ती अवघीच वाया गेले औषधीने बुडी दिदली शक्ती झाली ते प्रथा महाराज त्या ठिकाणी म्हणजे किती म्हणजे इतका लांब प्रवास करून आलो सगळं झालं सगळ्या गोष्टी घडल्या पण मला औषधीनं दिली नकोची म्हणजे गावसायला सुग्रीवा काय मुख दाखवू श्रीरामचरण कैसे पाहू अंगदा काय उत्तर देऊ श्रीरागराव काय उत्तर देऊ म्हणजे महाराज त्या ठिकाणी म्हणजे सुग्रीवाला काय सांगू ह्याला काय सांगू त्याला काय सांगू सगळ्यात प्रश्न पडला हनुमंतरायासमोर की उत्तर द्यावं लागेल आपण सांगून आलो तुम्ही घेऊन येतो मी अमुक करतो आता कसं उत्तर द्यावं आणि मग कसं असते जे सज्ञ माणसं आहेत का त्याला उत्तर द्यायचं लय भेव वाटत असते मला कार्य झालं तर बरं वाटतं नाही तर त्याला वाटते उत्तर काय देऊ नाराज करायचं ताकद नसते चल मी निजाभिमान केला पाय औषधी आणि नाव घ्याये नसाये काय अंता सर्वही घातक आता म्हणजे महाराज बघा सांगायला सुरुवात केली आता आणखीन त्या ठिकाणी ज्ञानाचा भाग आहे पण जराशी आपल्याला पळावंच लागेल महाराज आपली काही पात्रता नाही तेवढी सांगायची ज्ञानाचा भाग केवढा हा एक कळवते पण सांगता येत नाही गप्पा मारा काय जात थोडक्यात सांगायचं नाही आपला भाग तसाच आहे जे कळत तितकं सांगता येत असते महाराज मी त्या ठिकाणी काय केलं मी आणतो म्हणून सांगितलं ना मध्ये महाराज पण काय आलं माझ्यापाशी अहंता आली म्हणजे अहंकार आला आता अंतःकरणच्या तुष्टामध्ये त्या ठिकाणी सगळ्यात काय अहंकार असतेच म्हणजे महाराज आणि अहंकारा पाय पाय काय काय होतं याचे लय बक्कळ दृष्टांत आहेत महाराज चला अंता कर्म सिद्धी न वचे अंता सुख न घडे स्वर्गीचे अंता सार न पावे वेदांचे अंता साच घातक जर माणसाला एखाद्या त्या ठिकाणी म्हणले महाराज अहंकार आणला मी आता उदाहरण सांगतो वनवासाला निघालो म्हणलं जाऊ तर म्हणले त्या ठिकाणी काय करणार नाही गाडीवर बसणारच नाही तिथं सुरुंगाच्या पलीकडे गेले की बसलो मोटरसायकल हा भाव आहे त्या ठिकाणी महाराज कर्मस्थितीला गेलं का जाऊ देत नाही म्हणले महाराज कारण मी जातो ना जातो काय रात्रभर जातो 8ला टुकली लागत येऊ शकत नाही महाराज कुठल्याही कार्यामध्ये त्या ठिकाणी जा तुम्हाला स्वर्ग सुखही प्राप्त होत नाही काहीच नाही कारण काम बिघडायचं कसं असतं माहिती का मी केलं म्हणजे की दुसरे दोघं जण नाराज होतात चाल अंता न साधे स्वामी कार्य अंते ने साधन हत होय अंता यश न लाये निंद्य होय अंता अहंतेने स्वामीचं कार्य होतंय का नाही होत म्हणजे माझा अहंकार धरला त्या ठिकाणी म्हणजे महाराज सांगाय बसलो तर त्या ठिकाणी काय होऊन जाईल अर्थाचा अनर्थ होऊन जाईल कारण अहंकार कुठल्याही स्वामीचं कार्य असो कुठल्याही गोष्टीमध्ये जा कुठलंही कार्य करताना मी करीत नाही करता करविता ईश्वर आहे हा जर भाव असेल त्या ठिकाणी तर तुम्हाला अपयश येणार नाही महाराज पण जर मी करतो म्हणलं त्या ठिकाणी तर काय करतो त्या ठिकाणी काहीच करू शकत नाही तुम्ही आता ह्याचे उदाहरण पुष्कळ द्यावं लागतील पण पुन्हा साहेब गेले वाटतं अहंता नवे चित्त शुद्धी अहंता नवे साधन सिद्धी अहंता नवे सत्व शुद्धी अहंता त्रिशुद्धी घातक आता त्या ठिकाणी सांगितलं की सत्व सिद्धी होत नाही कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी शुद्धी होत नाही काहीही जमत नाही मग ह्या अहंतेचा अंगीकार करायचा आहे का त्याग करायचा मुळात सांगायचं तात्पर्य काय त्या ठिकाणी रामायण काय भाग आहे समजून घ्या अगोदर राम त्या ठिकाणी समजून घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल दशेंद्रियाच्या पोटी राम जन्मला हे जे आपल्या त्या ठिकाणी दशेंद्रिय आहेत का महाराज याच्यामध्ये काय जन्मावं लागेल राम जन्मावं लागेल नाही तर काय होईल दशमुखाचा रावण होईल रावण केव्हा येते की अहंता आल्यावर थोडक्यात सांगायचं नाथ महाराज मग तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी ठरवायचं का आपल्याला राम व्हायचं का रावण व्हायचं चरित्र समजून घ्या चित्राची पूजा करण्यात अर्थ नाही रामायणाचा भाग त्या ठिकाणी कशाचा आहे चरित्राचा आहे काय त्या ठिकाणी घ्यायचंय अहंकार सोडायचा आहे पण सकाळी उठले की आमचं मोह नारळ कुठे आपल्याला बुक मला 10च वाव्या दिल्या बुक्का लागला बरोबर आहे का हे चालू अहंकार येतो ना महाराजांनी नाही तर म्हणता बाबा तुमच्यावर नाही बरं आमच्या चालू नाही तर वाचक मंडळी सुट्टी मंडळी मध्ये आमच्यावर चालू तुमच्याबद्दल अजिबात राग म्हणून काय आमच्या दोघात तिच्यासाठी ऐक सुख नवे देक अथवा नवे पारत्रेक अंता भोगी जे नरक अंता घातक जगा झाली आता त्या ठिकाणी जगामध्ये वर्तत असताना आपण फिरत असताना जर अहंकारानं जर फिरलो तर माणसाला वाटते मला लय सगळी मोठी म्हणाली पण नाटक आहे महाराज मोठं कोणीच नाही ते परमेश्वराच्या शक्ती पुढे त्या ठिकाणी तुमचा कुठलाही गोष्टीचा थांगपत्ता सुद्धा लागत नाही तुम्हाला जर आठवण जर एक उदाहरण सांगायचं म्हणलं तर सांगतो तुम्हाला मायकल जॅक्सन नावाचा एक डान्सर होता अमेरिकेचा जगातला सगळ्यात सुप्रसिद्ध डान्सर 50 सर्जऱ्या केल्या आणि 50 डॉक्टर रोज दिन तिला रोज सांगाच मरणच येऊन असं 100 गुन्हे केले डॉक्टर एक दिवशी तरी ते एका मिनिटातच मिळाला महाराज हार्ट अटॅक वयाच्या 50व्या वर्षी मिळाला
त्याला त्याचं 150 वर्षाचा काही स्वप्न होतं महाराज. चलते का त्या ठिकाणी अहंकार केला मी मृत्यूवर जे त्या ठिकाणी द्रष्टांत सांगितलं. कुठलं हिरण्यकश्यपूचं उदाहरण घ्या, कुठलंही उदाहरण घ्या, त्यांनी सांगितलं की वस्तू संग जन्म मरणाची क्रिया आली, काळ लागला त्याला, त्या ठिकाणी बंधन लागलं म्हणले महाराज. आणि या बंधनामध्ये अडकलं हे त्या ठिकाणी सद्गुण आहेत का दुर्गुण आहेत त्या ठिकाणी कळतच नाही. कधी कधी अहंता बी सद्गुणाचं कार्य करते बरं का, असं नाही की सद्गुण होत नाही, तिला होते कधी कधी पण चांगल्यासाठी वापरते. ते अहंता मी आपण श्रीरामा सन्मुख केली जाण, तेने नागवलो संपूर्ण औषधी दर्शन नवे मज. आणि कुठं करावी अहंकार आणि कुठं नाही हे माणसाला महत्वाचं कळायला पाहिजे. बाग एखाद्याचा 5 एकरचा बांगला त्याच्याकडे जाऊन सांगा मग 3 खानाची माडी काय देवले, त्याला काय वाटेल का तुमच्या 3 खानाच्या माडीचं? 5 एकरचा बांगला, त्याच्यामध्ये स्विमिंग पूल सगळं, आणि तुम्ही सांगा माझ्याकडे 4 खानाची माडी. काय ते महत्व आहे, त्याला किंमत राहील? तसं हनुमंतराय म्हणजे माझ्याकडून चूक झाली, मी अहंता केली. कोणासमोर केली? जो जगाचा मालक आहे ना त्या रामचंद्रासमोर केली. माझी किंमतच काय? कवडी बोले महाराज, मी त्यांचा सेवक आहे म्हणले महाराज, त्या रामासमोर बोललो मी. म्हणती हनुमान पामर नेने औषधी संभार, किती आणले कतवार पाले खाई रमर. बरं हे सगळे घेऊन जाऊ तर लोक तिथे गेल्यावर म्हणते नाही गेला तर काय कळत नाही म्हणजे कोणतं भरडीला उचला आपलं माझ्यासारखंच काही ओवीचा अर्थ लागला, पण आपल्या लोकांना काहीतरी सांगायचं, चलू द्या लागला कोर्स ऐकायला तर लोक हसायला तू एवढंच खुश आपलं नाव सांगायचं मग त्या ठिकाणी. असं त्या ठिकाणी हनुमंतराव काय म्हणे माकडे म्हणजे हल्ले म्हणजे सगळे पाल्या गोळा करून काही कळाने म्हणजे येड्या बाबडीचा बोराटीचा बाप आला असं हसते ना. काय विचार करू आता उपडून वनस्पती समजता, भारा बांधून अनेता उपहासता होईल. काय विचार करू महाराज त्या ठिकाणी? मला ज्ञानी माणसालाच विचार पडतोय महाराज. हनुमंतराय ज्ञानी होते त्या ठिकाणी, विचार करू लागले की आता म्हणजे सगळ्या वनस्पतीचा भारा बांधून नेऊ का, काय करून नेऊ, असा विचार त्या ठिकाणी करू लागले. धाव पावगा श्रीरामा, माझा पराध करी क्षमा, पडिल संकटी दुर्गमा, सर्वोत्तमा पाववेगी. सूचना आली, उठावं लागतंय आता. हे काय असं इतकं गोड वाचायला लागलं म्हणजे आता बस झालं. काय सांगितलं? सूचना त्या ठिकाणी हनुमंतरायाला त्या ठिकाणी स्मरण केलं. कोणाचं स्मरण केलं? रामराया स्मरण केलं. देवा म्हणजे आता त्या ठिकाणी तुमच्याशिवाय पर्याय नाही, काय करू? मी तुझे निज बाळक, ज्ञान मुळाती उत्संक, क्षमा करो सकळीक, कृपावशक करी मज. विनंती केली हनुमंतरायाने, मी तुझा बालक आहे म्हणजे रामराया, माझ्या कृपा करा म्हणजे थोडीफार, मला काय सूचना बुद्धी म्हणले महाराज, काहीतरी ज्ञान द्या. ऐसी उत्कंठ चिंता करितात या कपिनाथ, श्रीराम आठवला चित्ता, बुद्धिदाता निज भक्ता. पण कसं हाक देवाला मारायची का ती आर्त मारावं लागते, हृदयातून मारावं लागते. देव येतोय म्हणले महाराज. तुम्ही जर त्या ठिकाणी हाक जर वर करणी मारली का त्या ठिकाणी ना घासले का तर देव येणार नाही. देवाला हाक हृदयातून मारावं लागते, देवाला यावाच लागते. हनुमंतरायाची उत्कटता पाहून महाराज त्या ठिकाणी काय झाले, रामराजे आले, बुद्धी दिली. जो काया वाचा मनेसी, चरणारी गे श्रीरामासी, क्षणार्धे सोडवी तयासी, राम भक्तासी कृपाळू. काय सांगितलं? काय न आपण सगळे काय न कुठे इथे वाचन श्रीराम जय राम निम्यात लोकायचा आवाज, बाकीचा आहेत का वाचन तरी मग मनानं ते सगळे घरीच आहेत, घरात काय डब्यात बिस्कुट ठेवले, पोहे करायचे सकाळ, याच्यातच ना जात आहे म्हणले महाराज. मग कसा देव येईल? हनुमंतरायाची बघ काय ना वाचेना मनानं सर्वस्व अर्पण करून महाराज त्या ठिकाणी भगवंताचा धावा केला. भगवंत त्या ठिकाणी बुद्धी चित्ताला चैतन्य देण्यासाठी, बुद्धीला प्रेरणा देण्यासाठी आले. बुद्धीची बुद्धी आपण अंतरात्मा रघुनंदन, तेने होनी प्रसन्न कपिनंदन प्रबोधिला. महाराज मागवापासून जे आपले साधू संत या ठिकाणी बसले होते का ते तुमचं प्रबोधन करू लागले हो, पण ते कुठं ध्यानात आले का? येते का महाराज ध्यानात? किती 400 वर्ष झाली तुकाराम महाराज जाऊन तरी आपले चालूच आहे, सुधरत ना. कारण आपल्याला काय आवडतंय? परमार्थ करा वाटतं, पण कोणता? प्रपंचाचा. परमार्थाचं ज्ञान सागर विचार सागर सांगा गेले
काय आवडतं याला इकडे सांगा जोक सांगा ना मग बरं वाटत ही परिस्थिती महाराज त्या ठिकाणची म्हणजे महाराज मग बुद्धीला त्या ठिकाणी चेतना देणारा कोण आहे रामचंद्र प्रबोधन केलं प्रबोधन करणं हुशार करणं साधन आता फरक आहे तिच्यामध्ये महाराज प्रत्येक शब्दाचा अर्थ बसल्या आणखीन होईल प्रभू राम तो पवाले आताच नाही गडबड करू नका प्रभू रामचंद्र भगवान की जय. गजेंद्र गाय धरिला सता संकटी स्मरला भगवंता काकुल तेवढी सत्वरता घालून तत्वता उद्धरिला. आता भागवताची कथा सगळ्यांना ऐकली महाराज त्याच्यामध्ये त्या गजेंद्र आख्यानात येतच न म्हणले महाराज सगळ्या कुटुंबानं सोडून दिलं त्यावेळेस त्याला कळलं की कोणाला हाक मारू लागते देवाला हाक मारावं लागते मला काय भागवत येत नाही पण ती कथा माहिती बरं का सांगायलो मग त्या ठिकाणी मग कोण आलं भगवंतात तसं काकुळतीला आला त्या ठिकाणी हनुमंतराय मग भगवंतानं बुद्धीला त्या ठिकाणी चित्ताला चैतन्य दिलं हनुमान अखंड नाम धारक नामे पावला रघुकुळ टिळक कपिस बुद्धी स्फुरली चोख सत्वर देख सरसावला. असं म्हणे महाराज रामाचं नाव घेतल्याबरोबर डोक्यात त्या ठिकाणी खटकन लाईट लागल जसा लाईट लागला काय केलं म्हणे एवढी कायची चिंता मी भ्रांत का झालो आता सगळा पर्वत चिंता तू आता नेव सर्वता उचलोनी. कायला चिंता करावं महाराज त्या ठिकाणी किती स्वयंपाक करावं कसा करावं पट्टी होती का नाही लोक गावातले महाराज खरं सांगतो लोक एवढे आमचे कृपळ माय बाप आहेत ना सगळं काय भरपूर देते त्यांच्या उपकारामुळे त्या ठिकाणी हे कार्यक्रम आम्हाला सर्वांच्या सहकार्यामुळे घेणं शक्य तसंच या ठिकाणी कथा घडली म्हणले महाराज त्या ठिकाणी काय म्हणजे चिंता कशाला करायची करता करविता कोण आहे तो रामचंद्रने बघा मला काय होईल ते होईल. सुषेण वैद्य राज ते ओळखील औषधी ते उठविल सौमित्रा ते दक्षाण लागता. त्या काय करायचं मला हे पर्वत उठून तिथे घेऊ म्हणजे तिथं म्हणले तज्ञ तज्ञ माणसं बसलेले ते सांगते ना म्हणले काय त्या ठिकाणी सुषेण वैद्य बसलेला ना ते सांगाल जरी विलंब करू येता उदय येईल भास्वता शक्तीवर अद्भुत कार्य समस्त नासेल. छेडकम होतं मला 8 वाजायचे चला पर्वते मांडिले चढ पाव आदरिले माझे बळ औषधीला पहिल्या सकाळ माझा केवळ गोंगावे. पर्वताला सुद्धा माझ्यासोबत कपट केलं म्हणजे महाराज त्या ठिकाणी मला इथं त्या ठिकाणी अडकून ठेवण्यासाठी पण मी असं अडकणार नाही. हाय मिनेला रावणासी गोऊ आदरिले आम्हासी उपडोनी याच्या कंदासी औषधीसी नेईना. हे बी रावणाच्या पार्टीत जाऊन बसलं का काय मला टाइमपास करायला लागले तर म्हणजे याचा आता काटाच याला बुडा सगळं उपटितो तिथे घेऊन जातो. ऐसा करोनी विचार केला रामनामे बुभुकार का पिन्नले सुरासुर चराचर भय प्रभू राम एवढा गजर जोरात केला. पुच्चे गुंडाळलेले बुड खाते शिखर कवळीले हाते आंदोलिता पर्वताचे भुते आकांत कलकलित. शेपूट त्या ठिकाणी येडा टाकला त्या ठिकाणी म्हणले महाराज एखादी मी येडा हलवून असे आपण कसे त्या ठिकाणी हलवून तसं हलवेला असं करत आपल्याला काय माहित नाही पण उपटीला करोनिया राम स्मरण वेगे उपडिता गिरी द्रोण धनानिले त्रिभुवन शेष पण तडकला. रामाचं नाव घेतल्याशिवाय कोणतंच काम होत नाही म्हणले महाराज रामाचं नाव घेतलं ते एवढा मोठा गिरीद्रोण उपटीला. धनानिले पाताळ हडबडले लोकपाळ वन देवता कळवळ केला कोल्हाळ सकळी की. वाजल्यावर कसं होते आता आपल्या इथं कानाला एवढा मोठा पर्वत वाजल्यावर कसं उपटील्यावर कसं वाजला असेल चौकड पाताळापर्यंत तिथं गेला आवाज गेला. बेने पळाली वनाचे रेती लंगिली गिरी कंदरे ससे मैसे तरस्त तगरे चौपेरे कळकळीती. मोठ्या पार्टीचं भांडण लागा लोक कसे लम 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 घरात पळून जाते तसंच झालं म्हणजे महाराज त्या ठिकाणी जे काय लहान चिल्लर प्राणी होते का एवढा आवाज ऐकून घरात जाऊन बसलो. अट्टहास्य मद गजांचे आरडते व्याघ्रांचे सिंहनाद सिंहाचे तेने दचके सगळे प्राणी नाना प्रकारचे त्या ठिकाणी आवाज करू लागले. आंदोळला द्रुमवल्ली भूते आकांतली सकाळी त्याही दाती त्रणे धरिली शरणाली कपिसी. आज म्हणजे महाराज त्या ठिकाणी वृक्षवल्ली त्या ठिकाणी वेली सगळे त्या ठिकाणी उपटीला गेले सगळे त्या ठिकाणी शरण आले. दिशा लंगीला पक्षी कुळी सरपरी
झाले पाताळी दिग्गजा बैसळी टाळी जात केळी कृतांता पक्षाला त्या ठिकाणी कोण तिकडे गेलेला वाट बदलली म्हणले महाराज तिकडे नगच म्हणले महाराज तिकडे 4-4 मायक लावू शकते चालू 10 योजने विस्तार 5 योजने उंची थोर आयचा पर्वत सविस्तार कपिंद्र सत्वर उपडिला आता गणिताचा मास्तर आहे पण उद्या सांगेन 10 योजना त्याचा विस्तार चला बळ्या कळोनी पायी पर्वत उपडिला धोई बाई गगनाव सुरालाई श्रमणाई अनुमात्र एवढं सगळं केलं महाराज इथं सांगता दोनदा पाणी पिलं पण म्हणे महाराज हनुमंतरायाला एक घामाचा थेंब सुद्धा आला नाही चत्रा कझेली बाळक गज सुधा दंडे कमळ देख तैसा चालेला कपिनायक गिर्यालोली ज्याप्रमाणे दृष्टांत देऊन सांगायला म्हणे त्या ठिकाणी कमळाचं फुल त्या ठिकाणी हातीनं झेला होता तसा एवढा मोठा पर्वत घेऊन निघाला आपल्याला 4 पायल्याचं 5 पायल्याचं पोत सुद्धा उचलला ना महाराज तळी अंधार पडे गडद वरी प्रकाश गाद हे मचाया अतिशुद्ध कोंदले न बहुजेडे हो त्या ठिकाणी मला खाली काय पडला आता अंधार पडला म्हणून वरी उजेड त्या उजेडाने सगळ्या त्या ठिकाणी आकाश त्या ठिकाणी कोणलं तळी अंधार प्रकाश माता नदी सवेग उडेत जाता अयोध्येचा प्रदेश पावता भरते तत्वात देखील असं म्हणले महाराज त्या ठिकाणी असं फिरत असताना वाटात कोणता प्रदेश लागला महत्वाचा प्रदेश लागला आता कुणीकडे गेलं भूगोलाच्या भाषेत सांगायचं म्हणजे अयोध्या त्या ठिकाणी उत्तर भारतामध्ये आणि आताची जी श्रीलंका त्या ठिकाणी ती दक्षिणेकडे रामेश्वर थोडा कुठं येते म्हणजे पूर्वेकडे येते पण तिथूनच थोडक्यात धाराना आपल्याला महाराज आता इकून कुठून तो आता हिमाचल पर्वत कुठं राहिला वरी जिकून हनुमंतराय इकडे यायला आता इकडे बघा त्या ठिकाणी इकडे आताच येणार नाही ती तिकडे नका बघू त्याला टाइम आहे इकून द्रोणागिरी घेऊन त्या ठिकाणी जाता वाटात काय लागले महाराज त्या ठिकाणी कोणता प्रदेश अयोध्येच्या जवळचा नंदीग्रामाचा प्रदेश अतिविस्मित झाला म्हणी निबिड दाटली असता रजनी काय जात आहे गगनी लक्षिता चिन्नी लक्षणा कोणाला डाऊट येणार नाही म्हणले महाराज त्या ठिकाणी संध्याकाळच्या टायमाला काय आवाज आले भारत त्या ठिकाणी म्हणजे का कशामध्ये चमकायला लक भारताच्या मनामध्ये विचार आला इंद्रबाई चला विमानी सवय अप्सरा घेऊन क्रीडा करीत आहे गगनी लाजमणी असे ना शाळात कोणी खोडी करू दे आधी नाव कोणाची येते खोडकर लेकराची येते बरोबर आहे का त्याला भरत महाराजाला काय वाटलं म्हणजे इंद्रच चाललाय कारण खोडकर सगळ्याला माहिती नाही म्हणजे चालला मला साध्या कळतच मला विमानामध्ये घेऊन अप्सरा अंगत्राने वात सुटला तेने औषधी नाद उठला ध्वनी विचित्र उमटला तो ऐकिला भरताने भरत महाराज त्या ठिकाणी आता अंगाचा वार त्या ठिकाणी सुटला म्हणजे औषधी वरी महाराजाचा वास सुटला असेल खाली गेला असेल भरताला विचित्र वाटलं मन केवळ हा उद्धत वाद्य लावणे अद्भुत अक्षरांसह विमानात असायला विचारत आकाशी काय म्हणले महाराज त्या ठिकाणी म्हणजे कसा आवाज यायला भयानक प्रकारचा आवाज यायला म्हणले महाराज कोण जात असेल म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे वाद्य लावून म्हणजे गपचूप तरी जावा ना म्हणले महाराज त्या ठिकाणी पण जमतच नाही ना म्हणले महाराज याला काय ज्याला त्या ठिकाणी वाईट गोष्टी करायचं त्याला त्या ठिकाणी काय असते शब्द वापरून नये आपण चाल सोय घेऊन वाराड गणा विमानी नवी गगना उलंगोनी साधू सज्जना कर्यटन उन्मत्त हो सांगितलं त्या ठिकाणी काय सांगितलं की साधू सज्जनाचं त्या ठिकाणी काय करायला उल्लंघन करायला लागलाय म्हणले महाराज त्या ठिकाणी त्यांची अवहेलना करायला लागले तर त्या बिनधास्तपणे त्या ठिकाणी अप्सरा घेऊन फिरायला जो स्त्री सवे निरत झाला मध्य प्रार्थनी मातला जो धन लोभे बोलला त्याचा केला विवेक असं म्हणले नाथ महाराज या ठिकाणी आता सांगायचा भाग त्या ठिकाणी हा जो भाग आहे त्या ठिकाणी जो माणसाला विषय त्या ठिकाणी जे आपण म्हणतो ते वेगवेगळे आता प्रपंचाचे विषय सांगायला जे प्रपंचामध्ये त्या ठिकाणी छेडते परमार्थामध्ये बी तेच विषय असतात लागलीच ना महाराज त्या ठिकाणी आता इतकं काय मला नॉलेज नाही पण जसं जमत त्या ठिकाणी ते सांगायचा प्रयत्न करू धावत्या वर्णनाने वेशागमनी जेलत ते सर्वदा तीन मत नाटवे स्वार्थ परमार्थ स्वच्छ विचारत खरदायचा हो त्या ठिकाणी सांगितलं झालं त्या ठिकाणी परस्त्रीचा त्या ठिकाणी छंद आहे का म्हणजे महाराज त्याचं त्या ठिकाणी आयुष्यामध्ये कधीच त्या ठिकाणी भर होत नाही याच्या पलीकडे जास्त काही बोलत नाही म्हणजे महाराज करणे मर्यादा दिवसात एकदा जनपदा वेशाद्वारे विचारे सदा नसरे कदा माघार त्याला उपमानात महाराजांना त्या ठिकाणी त्याने सांगितलंय की कसे महाराज त्या ठिकाणी आता मी थोडक्यात सांगतो श्लोक काही एक आपल्याकडे काय परस्त्री माते समान पण आजची परिस्थिती परस्त्री मम सुताय माते समान जास्त नाही चल लाता हानी दाऊरावरी प्रीती दावे सम्मुख खरी पदा विघात मुखावरी गाढवासारखी उत्पन्न गाढवत असते म्हणजे महाराज त्या ठिकाणी स्त्रीने किती झड करू दिलं का त्या ठिकाणी ते मध्ये काय होत नाही बरंच आहे चांगलंच आहे तैसा पुरुष कामाचारी सुखची मानगिरी तरी पाऊल जाऊन येते दुरी हृदयावरी जलित त्या ठिकाणी कामाचारी पुरुषाची त्या ठिकाणी वर्णन चालू आहे किती लाता झाडल्या किती त्या ठिकाणी ताडू तोडून बोललं काहीतरी बोललं तरी काय होत नाही धकून घ्या
मने जन्मांतरीची पडले बागे हिचे पाद कमळ हृदय लागे दैव दंडी द्या बागे रोता वैराग्य कष्ट ती महाराज त्या ठिकाणी एवढे त्या ठिकाणी निर्लज्ज वृत्तीचे असतात एकामातूर झालेले नर म्हणले कशा पद्धतीचे असतात लाता घातल्या त्या ठिकाणी तर मध्ये ना नशीब लागते म्हणले पण त्या ठिकाणी पदस्पर्श व्हायला सुद्धा स्त्री कामाची आहे स्त्रीती आहे का मध्यप्याची स्थिती वेचून पदराची संपत्ती सोय होती जगनिंद असं मला महाराज इथं लय जिम खेळणाऱ्याची स्टोरी सुरू झाली आहे. लय जिम खेळणारे म्हणजे सगळे आपल्या दिवसा खेळ तसे नाही बरं का लय जिम मध्ये चालताना रिकामं बी चालताना त्याला त्या ठिकाणी तोल जातंय का त्याला काय म्हणते तशी परिस्थिती नाही तर आपल्या तर जे आज राम भक्त आणताना येते तशी नाही परिस्थिती बरं का लय जिम खेळणं त्याच्या गलत अर्थ घेतात चालताना सरळ चालताना जर त्या ठिकाणी लय जिम खेळल्यासारखा चाला लागला की वळखायचा त्याच्या स्थितीला काय म्हणतो त्या ठिकाणी पाहू द्या 90-90 असे जे म्हणणारे त्यांची स्थिती कशी काय करतात एक तर खिशातले पैसे खर्चायचे गायबच होते ना महाराज पुढीला कोणाला दारूला काव पडते महाराज चला जेने द्रव्याई कभोग जोडे सकाम करणे स्वर्गा तुडे निष्कामे तरी डोळ्या पुढे तिष्ठे रोकडे मोक्ष सुख महाराज त्या ठिकाणी परिस्थिती कशी असते हा देह कशाला प्राप्त झाला हे महत्वाचा भाग आहे त्या ठिकाणी हा देह कशाला मिळालाय म्हणजे महाराज यानं काय जोडायचंय आपल्याला मोक्ष सुखाची प्राप्ती करून घ्यायची नाही घ्यायची का नाही पण आपण काय करलो म्हणजे महाराज नाही याच्यात काय पडलं याच्यामध्ये राम नाम घेतलं तू कुठं धड झालं तू पात्रात ते सांगते तू कुठं कल्याण झालं नाही ही परिस्थिती महाराज त्या ठिकाणी भक्ताची बद्दल पण हे नाथ महाराज या ठिकाणी सांगतात की माणसाला ही वृत्ती कळत नाही माणूस काय करतो त्या ठिकाणी ह्या जे काही ऐहिक सुख आहेत माणसाला ते भौतिक सुखाच्या भोवती जास्त त्या ठिकाणी काय करतो माणूस फिरला जातो कोणाला असू द्या महाराज त्या ठिकाणी थोडक्यात सांगायचं म्हणजे इथं बसलं की इथं गादी खाली असते ते बरं वाटतं पोचलं जरा शिक्की नग वाटतं थोडक्यात सांगायचं म्हणजे ही परिस्थिती म्हणजे काय भौतिक सुख सुविधेला आपण जास्त मानतो देतो ज्या परमार्थामध्ये जायचं आपल्याला त्या मार्गाला आपण जात नाही वेचोनी आईचे धन करिता ती मध्ये पाना ते निजात्मघाती संपूर्ण नरक सेवन कल्प हो त्या ठिकाणी म्हणजे कसं करतात म्हणले महाराज एक तर धनाच्या मागे लागले सगळं त्या ठिकाणी या देहानं काहीतरी त्या ठिकाणी मोक्षपद प्राप्त का ते कमीला पण पैसे कमीले म्हणले महाराज आणि ते पैसे कमवून कुठं घातले पुन्हा चांगल्या कार्यात घातले का पट्टी दिली का नाही दिली म्हणजे काय केलं टाकली म्हणजे त्या ठिकाणी उली दिली काय होते धन लोभी जे लुब्ध का स्वप्नी न देखती सुख जन्मधार पे देख भोगिती नरका निवार आणि ज्याला तर त्या ठिकाणी धनाचा लोभ आहे का म्हणले महाराज तसे त्या ठिकाणी ते वृत्ती त्या ठिकाणी त्याचं वर्णन करताना विशेष अशी विशेषता तर महाराजांना वापरून सांगितलं सांगायचं तात्पर्य असं की माणसानं काय करावं आणि काय नाही करावं काही गोष्टी वर्ज्य केल्या पाहिजेत पण त्या वर्ज्य होतच नाहीत आमचे त्या ठिकाणी मायकर महाराज सांगतात की माणसानं 2 गोष्टीचा इटाळ मानावा पण त्या एक परस्त्रीचा आणि एक परधनाचा मार्ग पण ह्या 2च गोष्टी माणसाला जास्त प्रिय मरणात झटे घेता रुकाना मिळे सर्वता तथापि सायास करिता आळस चित्ता उपजेना किती त्या ठिकाणी त्याच्यामध्ये जाणं म्हणले यानं द्यानं म्हणले पैसे द्यानं जरशी द्यानं देते का म्हणली धनलोभाची स्थिती कशी म्हणली महाराज तुम्ही आम्ही बी त्या ठिकाणी कशी तर आपण बी काय करू धन जोडून त्या ठिकाणी असं नाही बरं का धन जोडून या धन उत्तम हे महत्वाचा भाग आहे पण साहेब माझ्याकडे राखा ना बघा चल ऐसे ऐसा कष्ट मिळे ते वाढवी उपाय बळे निज शरीर कष्ट विले जेणे फळे विनिज मोक्ष असं महाराज जे शरीर त्या ठिकाणी तुम्हाला प्राप्त झालं का याला काय याने काय प्राप्त करायचं तुम्हाला मोक्ष प्राप्त करायचा पण तुम्ही कोणी पैसे कमवायच्या नादी लागलं कोणी त्या ठिकाणी परस्त्रीच्या त्या ठिकाणी आहारी गेलं कोणी धनाचा लोभ करीत बसलं म्हणजे यानं काय होत नाही एवढं तुमच्या करोडो रुपयाची देहाची संपत्ती जर प्राप्त झालेली असेल तर तिला सत्कारणी लावलं पाहिजे पण सत्कारणी लावायचं कसं जेने भोगी जे भोग जेने भोगी जे स्वर्ग भोग जेने सारे महायोग जीव शिव विभाग चेतला आहे महाराज हा देह कशासाठी प्राप्त झालाय पण आपल्याला नको त्या गोष्टीमध्ये ना खूप सारी सवय लागली त्याला काय करावं त्याला सोयीच्छा वर्तती म्हणतो आपण त्या ठिकाणी ज्याची जशी इच्छा आहे का त्याला बोलायचं सांगून सांग आता मग काय ऐकणार फार एवढं 400 वर्ष झालं महाराज संत सांगायला नाथ महाराजापासून त्या ठिकाणी म्हणले महाराज ज्ञानेश्वर माऊलीपासून सांगायचे नाथ महाराज तेच सांगितलं मी वेगळं काही सांगणार नाही पण मला बी ते सांगायचा अधिकार नाही कारण आपण त्याचं वर्तन असलं तर महाराजांनी सांगितलं तर बोलावं चल ये वडील प्राप्तीचे दाते ते कष्ट ती धनार्जनाते इतरांशी कोण पुसे ते दुःखी समजते सगळं प्राप्त होणार आहे तुम्हाला महाराज म्हणले महाराज रामकथा ऐका राम नाव घ्या सोपं सांगतो त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी ह्यासाठी देह दिलाय पण तुम्ही ते सोडून आपण काय करतो सगळं त्या गोष्टीच्या त्या ठिकाणी बहुधा लागतो उदाहरण सांगायचं झालं तर म्हणले मला 2 बकेटांना आंघोळ करा पाणी किती राहिलं अंगाला एक थेंब तर जाते का
5 बकेटाने आंघोळ केलं तर पाणी सुद्धा थेंबर राहत नाही. मग कशाला स्वच्छ करायचं आणि काय स्वच्छ करायचं हे माणसाला कळालं पाहिजे. देवधर्म नेणती काही पर्व काळ ठाऊका नाही, श्राद्धाची संभावना नाही, निराश पायी सदा पितरा. धर्म कळत नाही त्या ठिकाणी हे नाही कळत हे नसते. थोडक्यात सांगायचं म्हणजे माणसानं चांगलं वर्तन करावं. जयधनाचा वेच होयत आहे प्राणाची जाऊ पाये, जनावराची नेणे सोये अतिथी येते काय करीला. असो म्हणले महाराज सणावाराचे सुद्धा सोनं पाहुणा जर आला तर घरी नाही म्हणून सांगणं त्या ठिकाणी म्हणले महाराज बरोबर आहे का. दारे ब्राह्मण भिक्षा मागे मोरी हो म्हणून पुढे चाले कवडी कवडी जोडी देत नाही गेले पुण्य द्या करायची माहितच नाही ना म्हणले महाराज. डाव्या हाताने काय म्हणतात महाराज ते खरकाटे हाताने सुद्धा कावळा कधी हाणला नाही तर काय प्राप्ती होईल. कष्ट जोडीली संपत्ती ते ठेवी ती निघुती, तोंडी दगड माती घाली ती आपण मरती धुळी खात. तुम्ही आता एवढी प्रॉपर्टी कोणी 10 एकर कोणी 5 एकर त्या ठिकाणी कमवून ठेवलं नाही, कोणी बंडलं भरून ठेवले असतील म्हणजे महाराज नेले का गटुडे बांधून महाराज आणले काय सगळं. तुम्हाला 25,000 पगार आहे कारखान्यात तुम्ही काय सांगणार रे दाबून. जाताना जगामध्ये महाराजांना जग जिंकलं तो सिकंदर सुद्धा सांगून गेला बघा मला माझे हात बाहेर ठेवा म्हणला. का म्हणला कारण जाताना एवढा जग जिंकणारा सिकंदर सुद्धा रिकाम्या हाताने गेला. हा भाव आहे महाराज त्या ठिकाणचा. हा भाव कळायला पाहिजे. ऐची एक एकाची जाती अंध पाता सोये नेती, तिन्ही एकत्र जेते मिळती ते दुःख आता किती हे सांगावे. दारूचा लोभ आहे धनाचा लोभ आहे त्या ठिकाणी दारूचा नाद आहे. थोडक्यात सांगायचं मी डायरेक्ट एकेकाने एवढं परेशान होत थोडक्यात त्या ठिकाणी आधीच बीपी पुन्हा शुगर पुन्हा जाऊ द्या म्हणजे आता एखादी बिमारी नसलेली यायची पुन्हा असं जर असं तर काय होईल तरी होईल का नाही म्हणले महाराज. तसं तर म्हणले तिने जर एका ठिकाणी आलं तर काय राहील. ऐसात्री मध्ये मातला विमानी विचारत एकला सज्जनांचा अवलंबू केला मत छायला पाडी तसे. असा त्या ठिकाणी म्हणजे विमानात बसलेला जो कोणी व्यक्ती का त्या ठिकाणी हा कसा उन्मत्त झालेला आहे म्हणले महाराज. आमच्या प्रदेशाहून चालला असा विचार भरत महाराजांनी केला. आम्ही सूर्यवंशी राजे नियामक आम्हा स्वधर्माची देख उद्धताची लावणे शिक विचार आणि कासेना. सांगितलं महाराज त्या ठिकाणी काय आम्ही सूर्यवंशातले राजे म्हणले महाराज. जे कोणी त्या ठिकाणी उद्धटपणा करीन आगावपणा करीन त्याला नीट करायचं काम आमच्या मागे म्हणले महाराज. काय घाबरायचं काम नाही. तसे आमचे इथे जे महाराज मंडळी बसलेत का जे काय त्या ठिकाणी बिघडायलेत का त्याला तालावर आणायचं काम करतात म्हणजे महाराज. का बुडत ये जन न देखवी डोळा म्हणून या करवाळा येत असे. आता भरपूर सांगायचं होतं पण एवढ्यावरच प्रभुराम सूचक गैर बाबा चला चला प्रभु रामचंद्र भगवान की जय. म्हणून राम नामांकित बाण दगदगित ती दारुण चापिसाची लापण दुष्ट दळण करावया. प्रभु रामचंद्र भगवान की जय. म्हणून राम नामांकित बाण दगदगित ती दारुण चापिसाची लापण दुष्ट दळण करावया. असो भरताना असताना त्या ठिकाणी मला धनुष्याला बाण जोडलेला आहे. धगधगीत असताना बाण तेजोमय बाण हा करुणी राम नाम स्मरण धनुष्य ओढी काढून बाणाची आज्ञा करून दुष्ट दळण करावे. काय केलं त्या ठिकाणी भरताना बाण जोडला महाराज. काय आज्ञा केली त्याला जो दुष्ट आहे का त्याचं निर्धारण करायचं अशा प्रकारची आज्ञा केली. बाण श्रीराम नामांकित हनुमान श्रीराम भक्त जीवा परिसात माप्त राम स्मरत सर्वदा. दोन्ही गोष्टी असताना त्या ठिकाणी एकत्र आल्या. त्या ठिकाणी बाणावर शिक्का राम नामाचा आणि या हनुमंतरायाच्या मुखातून श्रीराम जय राम जय जय राम आहे. मग समोर दुष्ट कोण आहे त्या ठिकाणी काय केलं बाणानं. सुटोणी सिद्धीच्या कडकडाटी बाण पडला ती संकटी कोणावरी करा विचार रोष्टी भक्त दृष्टी दिसेना. बाण लोखंडाचा आहे धातूचा बाण आहे पण त्या बाणाला कळाले महाराज कशावर मला मालकाची तर आज्ञा आहे. दुष्टातून समोर दुष्ट नाही महाराज विचारात बाण पडला. परतोणी जावे तरी येथून भरत दंडीला संपूर्ण कपिसी करावे कंदना तरी याचे स्मरण श्रीरामाचे. मालक आपला सूर्यवंशाला त्या ठिकाणी माघारी गेला तर आपल्याला शिक्षा करेल. पुढे जावं तर त्या ठिकाणी हा कपी असणारा त्या
ठिकाणी रामनामाचं स्मरण करायला काय करू? भरत श्रीरामाचा निज भक्त कपीचा प्रेम राम स्मरत माझा न चले पुरुषार्थ बाण विस्मित विचारी. मग त्या ठिकाणी बाणानं विचार केला. बघा आता भक्त आणि निज भक्त लय फरक आहे हो. अशा प्रकारचा त्या ठिकाणी महाराज बाण विचार करतोय की हा तर त्या ठिकाणी रामभक्त आहे, रामनामाचं स्मरण करतोय, काय करू? हा भरताची आज्ञा ऐसी जे दंडावे अति दुष्टासी दुष्ट म्हणून एक पिसी राम अरे स्मरण बाबा, दुष्टाचं निर्धारण करायचं म्हणून त्या ठिकाणी महाराज बाण विचार करायला काय करू मी या ठिकाणी? स्वामीच्या आज्ञेचे उल्लंघन न घडे साधू अवज्ञा सिरी न चढे ऐसे विचारो निवाडे फोडे चरणाकडे चालिना. म्हणून स्वामीची आज्ञा उल्लंघन झालं नाही पाहिजे त्या ठिकाणी महाराज. आणि त्या ठिकाणी दुसऱ्यालाही त्या ठिकाणी साधूला त्या ठिकाणी महाराज सगळं झालं नाही पाहिजे. म्हणून बाणानं रोख कोणता झाला त्या ठिकाणी? कसा चला बाण? हनुमंतरायाच्या पाया धरली सचनाचे पाये अपजय कधीच न होय. स्वामी कार्य सिद्धी सदाय विजयी होय त्रैलोक. त्या धातूच्या बाणाला कळायले महाराज त्या ठिकाणी आपण माणसं आहेत बरं, थोडा विचार करा. धातूच्या बाणाला कळायले सज्जनाचे पाय धरल्यानंतर महाराज कधीही आपला अपजय होणार नाही, यश प्राप्त होणार. ऐसा निश्चय करुणी पूर्ण पायी मिठी गाडली बाण सोय विस्मित कपिनंदन बाण कोण कोणाचा. विचार केला नाही त्या ठिकाणी. हळूच बाण असताना पायाकडे जाणं त्या ठिकाणी हनुमंतरानं पाहिलंय. बाण असताना कोणाचा असावा बाबा, कोण असावा? ऐसे विचारिता म्हणे बाणावलोकित नयनी देखतासी नामांकित चिन्ही वर्णनना. निरखून पाहिलं बाणाकडे, बाणावर शिकावं रामनामाचा त्या ठिकाणी काय केलं हनुमंतरानं? श्रीरामाचा बाण होय अतिक्रम याचा करू नये साष्टांगी नमन करिता होय रामस्नेह अरे भावाचे. आपल्या रामरायाचा बाण आहे महाराज त्या ठिकाणी. याचा अतिक्रमण नाही करायला पाहिजे. आपण काय म्हणतोय बाण ते ऐकू आता. कपी काशी बाणाचे वचन तव तो बोले संपूर्ण पाहू आदरिले त्याचे चिन्ह तव तळे आता बाण काय बाण. बोलणार आहे महाराज? हनुमंतराने विचार केला याचं चिन्ह पाहू म्हणे हे बाण काय करतो पुढे ते. उदय येईल दिवाकर मंडळी सोमित्राशी रघुवीर घेऊन आला माझा समोर बाण सपोर येते असं तर झालं नसेल त्या ठिकाणी. आता सूर्य लवकर उगल म्हणून रामचंद्र बांध पाठवलं नसेल पुढे. की उठवणी सौमित्र वदोनी दशा शिर करोनी विभीषण राजधर सोय सत्वर. का लक्ष्मणाला शक्ती लागली, तो उठला, सावध झाला त्या ठिकाणी महाराज. म्हणून त्या ठिकाणी या ठिकाणी बाण आला का काय? मी न पुंसक सर्वता न पवेची स्वामी कार्यार्था धिक्क माझे जीवित वरवता कोण अर्था जात असे. सगळ्यात जास्त कार्य असेल त्या ठिकाणी तर हनुमंतरायाचं रामायणामध्ये. पाठीचा जसा कणा असतो तसं हनुमंतरायाचं काम आहे महाराज त्या ठिकाणी. तरी एवढा असूनही स्वतःला काय म्हणतात नपुसक आहे. रामाचं कार्य वेळेत करू शकलो नाही मी. बोला. ऐसा झाला ती दुःखी सवेची बाणा ते अवलोकी तव तो ओढी अधोमुखी एकाएकी. एवढा असा विचार केला त्या ठिकाणी, अवलोकन केलं बाणाचा. तो बाण असताना खाली खाली ओढू लागला. कार्य न साधेची माझना वेगे करीन द्या पातना म्हणून कृपाळू रघुनंदना सत्वर बाण पाठविला. हा तरी विचार आपल्या मनामध्ये असावा. परमार्थाचं काम माझ्याच्यानं होत नाही, अरे मरून जावा. हनुमंतराय म्हणाले काय एवढंच कार्य सैन्य म्हणा माझ्याच्यानं झालं नाही, काय उपयोग नाही. आता जो काही बोलते आज्ञा करणे निश्चिते सोय अनुसरला बाणा ते विलंब येते आता नाही त्या करू. हनुमंतराने विचार केला जे काय व्हायचं तर होईल म्हणले. आता त्या ठिकाणी ऐकू बाणाचं आपण आता. पुढील वाचन दीक्षा नोटंकी. प्रभू रामचंद्र भगवान की जय. हनुमान आज्ञेचा किंकर आज्ञा निघुनी अनुमात्र टाकिले बाणावरी शरीर निघला सत्वर बाण. एवढे असणारे हनुमंतराया ज्यांचा एवढा झाला रामरायाचे प्रिय तरीही महाराज आज्ञांकित आहे त्या ठिकाणी. काय करतोय बाण त्या ठिकाणी हा विचार केला त्या ठिकाणी. गेला अंग टाकून बाण. हा पातला अयोध्येचा आराम पुढे पुढे टाकिले पुढे देखील नंदीग्राम रचना अति मनोरम भक्तोत्तम भरत जे. मग आता त्या हनुमंतराय बाणावर त्या ठिकाणी पाहायला
आनंदाचा असणारा प्रदेश त्या ठिकाणी लागलेला आहे. चांगल्या प्रकारचा असणारं नंदीग्रामाचं वातावरण त्या ठिकाणी भरताना पाहिलं. एका जनार्दन कृपाळू जननी गोड न खाय बाळा वाचुनी मुकींचा घास काढूनी माझ्या वंदनी कृपाळू पुन्हा जननी. ग्रंथकर्त्यानं परिहार दिला महाराज त्या ठिकाणी. जसं आहे त्या ठिकाणी महाराज लेकरू भुकाळू आहे त्या ठिकाणी, आईला कसं कळतं त्या ठिकाणी महाराज, पण त्या ठिकाणी कळत नाही ना त्या ठिकाणी. आता एखादं लहान लेकरू आहे, त्याचं समजा पोट दुखायला, त्याला भूक लागली का पोट दुखायले का काय व्हायला काही कळतं का त्या ठिकाणी, किंवा मला भूक लागली आहे ही त्या ठिकाणी सांगता येते का. त्या प्रकारे आई न कळत ते कार्य करते. जे अत्यंत खाऊ नेणे त्याच मुखी घास देणे न खाता पायांवरी बळे पाडणे घास कोणी. एवढं कार्य असताना माझ्या गुरुमाऊलीनं केलं. मला हे झापत नव्हतं ना त्या ठिकाणी महाराज, मला खाता येत नव्हतं, बळच पाडलं, ले ग्रंथ ले रामायण त्या ठिकाणी. अशा प्रकारचा दबाव असताना माझ्या गुरुमाईनं आणला. वांदेसी हे कळे न चिन्ह व्याली जाणे वेदन कृपाळू एक जनार्दन जी अभिमान विश्वमाता. आईला मुलाचं प्रेम किती असतंय, लेकराचं किती असतंय, आईला किती असतंय प्रेम, त्याचं एकच उत्तर आहे महाराज, अगोदर आई व्हावं लागतंय मग कळत आहे त्या ठिकाणी. त्या प्रकारे वांजेला कळणार नाही. वांज कोणाला म्हणलंय, ज्याला गुरुची भक्तीच राहिली, ज्याला कधी भगवंताचं नामस्मरण नाही त्याला वांज म्हणलंय महाराज त्या ठिकाणी. तशा प्रकारचे असणारी आई. ब्रह्माधिक पुत्र व्याली जी ब्रह्मांड सृजली निर्जगमे तृणे म्हणिली मज ते चाली लक्ष. जे आधी अनादी महाराज त्या ठिकाणी, ब्रह्मांडाच्या अगोदरचे त्या ठिकाणी महाराज. अनेक असणारे पुत्र वेळी भगवंत एकच आहे, भगवंत एकच आहे लक्षात घ्या. 33 कोटी देव हे म्हणायला त्याचंही त्या ठिकाणी गणित आहे, पण आपल्याला सांगायचं नाही त्या ठिकाणी. भगवंत एक आहे, अनेक रूप असणारे त्या ठिकाणी प्रगट झालेला आहे. चला ताने लावत तो द्यावे की भुकेला जीव घालावे मज हे सर्वता न संभावे तेने मला कळलं ना याची पदबंध रचना कळणं मला रामायणाची, कोणत्या प्रकारे कशा प्रकारे करू याची रचना त्या ठिकाणी. म्हणून अशा प्रकारच्या असणारे त्या ठिकाणी गावगा पाका या ठिकाणी ग्रंथ रचना. यासी काय करू आता जन्मुनी घाला करता ती याची करू चिंता काही सर्व. मला तर काही कळणार त्या ठिकाणी काय करू या ठिकाणी महाराज, कारण सगळा भरोसा माझ्या गुरुमाऊलीनं माझ्यावर घातलेला आहे. तीच असणारी गुरुमाऊली, तेच असणारे नाथ महाराज त्या ठिकाणी ग्रंथ करते म्हणतात. घास तोही घेऊन येणे म्हणून या मुखीचे काढणे माझ्या मुखी कोंदणे बाळा करणे. मला काही येत होतं का त्या ठिकाणी महाराज, पण कळत माझ्या गुरुमाऊलीला. मला तर घास घेता येत नव्हता, पण बळतच माझ्या मुखामध्ये कोंडला. मुखामध्ये घास कोणता कोंडला, राहिलेलं रामायण पूर्ण करा म्हणून हा घास असणारा कोंडला. आणि त्याच गुरुमाऊलीच्या कृपेने हे कार्य झालं. अतिसुरस रामकथा माऊलीची घास गोड घेता आडमी आलो अवचिंता काही सर्वथा पण जाणे. नाथ महाराज म्हणतात श्रोत्याला परिहार देऊन सांगतात त्या ठिकाणी महाराज. रामकथेमध्ये मी आडवा आलो त्या ठिकाणी, का परिहार द्यायला बरं त्या ठिकाणी. अशा प्रकारे त्या ठिकाणी चला तेही कृपाळ केसी तोंडीचे काढून व्यंगेसी ओपिता माझे मुखेसी निजमानसी. एवढी एक नव्हती ना रचना. म्हणून त्या ठिकाणी किती प्रेमळ आहे बरं त्या ठिकाणी. आपल्या मुखातला घास काढला तो माझ्या मुखामध्ये घातला. कोणी, गुरुमाऊलीनं. नंतर रचना त्या ठिकाणी गावबा काकाचे महाराज. म्हणून गावबा काका स्वतः म्हणतात त्या ठिकाणी माझी लायकी काय, माझं एवढं ज्ञान आहे का त्या ठिकाणी महाराज. अहो बळच घातलं माझ्या मुखामध्ये. बाळकांच्या धनी जायचे का निश्चयी झाले पण होईचे आणि काही न कळे सहजे सद्गुरूंनी जाणले की. म्हणून अशा प्रकारची ही असणारी उपमा कोणाला कळणार आहे त्या ठिकाणी महाराज, गुरुमाऊली शिवाय कोणाला कळणार नाही. ज्या गुरु भक्ती श्रेष्ठ आहे, ज्याची असणारी गुरु सेवा श्रेष्ठ आहे, त्याला त्या ठिकाणी कळणार आहे. एका जनार्दन शरण कपी रामाज्ञा धरून बाणे आणीला आपण गोड कथन पुढे म्हणजे आद्याच्या अंतर त्या ठिकाणी महाराज म्हणतात की बाणावर असणारे त्या ठिकाणी हनुमंत्र आरूढ झालेले आहेत. अशा प्रकारची गोड कथा असणारी पुढच्या अध्यायामध्ये. श्रोते गोपती जने शोपे गोपती जने सैराट भरला राणे ओढीला एका जनार्दने काहीच म्हणे. म्हणून त्या ठिकाणी श्रोते असणारे त्या ठिकाणी परिहाराबद्दल बोलते त्या ठिकाणी. असं अशा प्रकारची असणारी माझी गुरुमाऊली आहे. ऐका पुढची कथा. नाही स्वस्ती श्री भावार्थ रामायण युद्ध कांडे